सिंग्युलर आणि प्लुरल नाउन्स म्हणजे काय हे आपण आज पाहू. पण त्याआधी नाउन्स म्हणजे काय ते समजून घेऊ. नाउन्स म्हणजे मराठीमध्ये ज्याला नाम असं म्हणतात. ते शब्द व्यक्ती, वस्तू, प्राणी, पक्षी किंवा जागा याबद्दल सांगतात. म्हणजे ते त्याचं नाव सांगतात. उदाहरणार्थ, रितू हे मुलीचं नाव आहे. लिझर्ड किंवा डॉग ही प्राण्यांची नावं आहेत. मुंबई किंवा इंडिया ही ठिकाणांची नावं आहेत. मॅट किंवा बॉल ही वस्तूंची नावं आहेत. जेव्हा नाउन एक व्यक्ती, जागा, प्राणी किंवा वस्तू यांचा उल्लेख करतं तेव्हा त्याला सिंग्युलर नाउन म्हणतात. नाउन जेव्हा अनेक व्यक्ती, जागा, प्राणी किंवा वस्तूंविषयी सांगतं तेव्हा त्याला प्लुरल नाउन म्हणतात. सिंग्युलर नाउनला प्लुरल नाउन मध्ये बदलण्याचे 7 नियम असतात. या नियमांची माहिती घेऊया. पहिला नियम पाहू. बहुतेक वेळा तुम्हाला सिंग्युलर नाउनच्या शेवटी फक्त एस लिहायचा असतो. बुक या शब्दाच्या शेवटी एस लिहून त्याचं बुक्स हे प्लुरल होतं. अशाच प्रकारे प्लेट या शब्दाच्या शेवटी एस लिहून प्लेट्स, सॉंगच्या शेवटी एस लिहून सॉंग्स, हाऊसच्या शेवटी एस लिहून हाऊसेस, फोनच्या शेवटी एस लिहून फोन्स शब्द तयार होतात. आता दुसरा नियम पाहू. सिंग्युलर नाउनच्या शेवटी एस, एस एच, सी एच, ओ, एक्स किंवा झेड ही अक्षरं असतील तर त्याचं प्लुरल करण्यासाठी त्याच्या शेवटी ई एस लिहितात. बस या शब्दाच्या शेवटी एस आहे म्हणून प्लुरल करताना त्याच्या शेवटी ई एस लिहून बसेस हा शब्द तयार होतो. त्याचप्रमाणे ब्रश, ब्रशेस, वॉच, वॉचेस, पोटॅटो, पोटॅटोज आणि बॉक्स, बॉक्सेस असे शब्द तयार होतात. आता तिसरा नियम पाहू. जर सिंग्युलर नाउनच्या शेवटी एफ किंवा एफ ई ही अक्षरं आली तर एफ किंवा एफ ई काढून त्याच्या जागी व्ही ई एस असं लिहितात. वुल्फ या शब्दाच्या शेवटी एफ आहे म्हणून आपण एफ काढून त्या जागी व्ही ई एस लिहून वुल्फ्स असा शब्द तयार होतो. त्याचप्रमाणे काफ, कार्ड्स, नाईफ, नाईव्स असे शब्द तयार होतात. आता चौथा नियम पाहू. जर एखादे सिंग्युलर नाउनच्या शेवटी वाय असेल आणि त्या आधीचे अक्षर कन्सोनंट असेल तर आपण वाय ऐवजी आय ई एस लिहितो. आर्मी या शब्दाच्या शेवटी वाय हे अक्षर असते आणि वायच्या आधी एम हे कन्सोनंट आहे म्हणून आय ई एस जोडून आर्मीज असा शब्द तयार होतो. अशाच प्रकारे बेबी, बेबीज, पार्टी, पार्टीज असे शब्द बनतात. आता पाचवा नियम. जर सिंग्युलर नाउनच्या शेवटी वाय असेल आणि त्या आधीचे अक्षर वॉवल असेल तर आपण वाय ला आहे तसाच ठेवून त्यापुढे फक्त एस जोडतो. डे या शब्दाच्या शेवटी वाय येतो पण वायच्या आधी वॉवल ए आहे म्हणून त्याला डेज असे लिहिता येते. असे लिहिता येईल. बॉय या शब्दाच्या शेवटी वाय येतो पण वायच्या आधी वॉवल ओ आहे म्हणून बॉईज असा शब्द तयार होईल. की या शब्दाच्या शेवटी वाय येतो पण वायच्या आधी वॉवेल ई आहे म्हणून कीज असा शब्द तयार होईल. आता सहावा नियम. इंग्लिश ही मजेदार भाषा आहे त्यामुळे या भाषेतील काही सिंग्युलर नाउन्सचे प्लुरल करताना अजिबातच बदलत नाहीत. शिप, एअरक्राफ्ट, डिअर हे शब्द त्यांच्या प्लुरल रूपातही तसेच राहतात. आता सातवा आणि शेवटचा नियम. काही अनियमित प्लुरल नाउन्स असतात. त्यांना कोणतेच नियम लागू होत नाहीत. आपल्याला त्यांचा सरावच करावा लागतो. चाइल्ड या शब्दाचं प्लुरल चिल्ड्रन असं होतं. वुमन
या शब्दाचं प्लुरल करताना ए च्या जागी ई लिहितात. त्याचा उच्चार विमेन असा होतो. फूट या शब्दाचं प्लुरल करताना दोन्ही ओ च्या ऐवजी ई लिहितात आणि शब्द फीट असा होतो. माऊस या शब्दाचं प्लुरल माईस होतं आणि पर्सन या शब्दाचं प्लुरल होतं पीपल. व्हिडिओ थांबवा आणि स्क्रीनवरील शब्द वाचा. 7ही नियम आठवा आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या शब्दांचे प्लुरल लिहिण्याचा प्रयत्न करा. आता व्हिडिओ सुरू करा. तुमची उत्तरं तपासा आणि पहा तुम्ही किती प्लुरल्स बरोबर लिहिली आहेत. असे बरेच नियम असले तरी तुम्हाला सिंग्युलर आणि प्लुरल नाउन्सचा योग्य वापर करता येण्यासाठी एकच गोष्ट करणे महत्त्वाचे आहे, ती म्हणजे थोडासा सराव. वाचन आणि इंग्लिशमध्ये बोलणं सुरू ठेवा.